हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहत आहेत DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि एक विषय आपल्यासमोर घेऊन आलोय. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मेळावा झाला, वर्धापन दिन झाला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि सध्या महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी एक मागणी केली, एक अपेक्षा केली आणि यामुळं राजकारणामध्ये एक वेगळी चर्चा सुरुवात झाली. तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये काका आणि पुतणे हा शब्द जर आला तर एकच जोडी नजरेसमोर येते, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब आणि त्यांचे पुतणे असलेले महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार. खरं म्हणजे अजित पवार हे महाराष्ट्रातल्या पुतण्यांचे नेते आहेत असंही त्यांना म्हटलं जातं. त्याचं कारण असं की राज्यातल्या अनेक काकांपासून पुतण्यांना वेगळं करून राजकारणात सक्रिय करण्याची जी काही लकप आहे, जी खुबी आहे, ती अजितदादांकडं आहे असं राजकीयदृष्ट्या तज्ज्ञ त्या ठिकाणी नेहमी बोलतात. मित्रांनो, आपल्याला मला सांगायचं आहे, कुठल्याही चळवळीमध्ये एखादा कार्यकर्ता ज्यावेळी सक्रिय होतो तो त्या पक्षाचा सदस्य होतो, अध्यक्ष होतो, नंतर तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, अशा टप्प्याटप्प्यानं तो जातो आणि ज्यावेळेस पक्ष संघटनेचं सर्वोच्च पद घेतो त्यानंतर कदाचित त्याचं काम पाहून त्याला उमेदवारी आमदारकीची मिळते किंवा खासदारकीची मिळते. जर तो निवडून आला आणि सत्ता आली तर त्यावेळेस एवढ्या मोठ्या संख्येतनं, आमदाराच्या संख्येतनं, खासदाराच्या संख्येतनं त्याची मंत्रिमंडळावर कधी वर्णी लागेल हे सांगता येत नाही. त्याला प्रतीक्षेत बसावं लागतं. ज्याला मंत्रिपदाची संधी मिळाली तो भाग्यवान समजला जातो. परंतु अजितदादा हे आज महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहेत. म्हणजे सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांपेक्षा काम केल्यानंतर जे सर्वोच्च पद मिळतं ते राज्यातले दोनच पद आहेत. एक म्हणजे मुख्यमंत्री आणि दुसरं म्हणजे विरोधी पक्षनेता. मुख्यमंत्र्यांना जेवढे अधिकार आणि काम असतात त्या तुल्यबळामध्ये विरोधी पक्षनेत्याला सुद्धा तितकंच महत्त्व या राज्यघटनेमध्ये आणि राज्यामध्ये आहे. आज अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी वर्धापन दिनामध्ये एक अपेक्षा व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की मला विरोधी पक्षपद नकोय, मला पक्षाची कुठलीही जबाबदारी द्या, मी ती घ्यायला तयार आहे आणि मग बघा पक्ष कसा पळतोय. आता अजितदादांच्या या वाक्यामध्ये अनेक रहस्य दडलेले. खरं म्हणजे विरोधी पक्षनेता एखादं मंत्रिपद घेण्यासाठी प्रत्येक पक्षातला पदाधिकारी, कार्यकर्ता, आमदार हा तळमळीनं काम करत असतो आणि आपल्या नेतृत्वाच्या विश्वासात बसून त्या पदापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु अजितदादा विरोधी पक्षनेते आहेत, परंतु ते पद सोडायला तयार आहेत. त्याऐवजी त्यांना पक्षाचं एखादं पद हवंय अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. कदाचित त्यांची अपेक्षा चुकीची असू शकत नाही, कारण हे राजकारण आहे. मित्रांनो, मला आपल्याला एक सांगायचं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्र पवार हे तसं जर पाहिलं तर जाणकार नेते आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून स्वच्छनिवृत्ती घ्यायचा ज्यावेळेस निर्णय जाहीर केला त्यावेळेस खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडायला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गर्भामध्ये जे काही असेल ते बाहेर येण्याला, भूकंप होण्याला त्या ठिकाणी सुरुवात झाली. अनेक गट, म्हणजे पवार साहेबांना मानणारा वेगळा गट, अजित पवारांना मानणारा वेगळा गट, त्यासोबतच राष्ट्रवादीमध्ये आणखी 1-2 गट आहेत. छगन भुजबळ यांचा ओबीसीला मानणारा वेगळा गट, जयंतराव पाटील यांच्यासोबत असणारा आणि अजित पवारांना नको विरोध करणारा तो गट त्यांच्यासोबत आहे. असे वेगवेगळ्या गटांमध्ये खळबळ झाली, चर्चा झाली. परंतु शरदचंद्र पवार हे खरोखर जाणते राजे ज्या अर्थानं म्हटलं जातं, ते बोलतात एक आणि करतात एक, ही ख्याती त्यांची आहे. परंतु जे ते करतात ते त्यांच्या राजकीय दृष्टीनं अत्यंत योग्य करतात, हे आत्तापर्यंतच्या त्यांच्या निर्णयातून सिद्ध झालं आहे. आणि म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सुप्रियाताई सुळे यांच्या रूपानं नवीन कार्याध्यक्षपद निर्माण केलं आणि त्यांना त्या ठिकाणी संधी दिली. पक्ष नेतृत्व राष्ट्रीय स्तरावरचं सुप्रियाताईंकडे दिलंय, होय दिलंय. काय कालांतरानं सुप्रियाताईच पूर्ण जबाबदारी पक्षाची पाहतील असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. परंतु अजितदादांचं काय, हा प्रश्न त्याच वेळेस उपस्थित झाला. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद बदलावं अशा कुठल्याही हालचाली आणि संकेत
हे मिळत नसताना अजितदादांनी अशी मागणी केली आणि चर्चेला एकच उदाहरण आलं. वास्तविक पाहता अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत, परंतु त्यांच्यावरती काही आरोप सत्ताधाऱ्यांनी केले होते. त्यासोबत त्यांचे चौकशीचे प्रकरणं काही समोर आहेत आणि अजितदादांवर कारवाई होऊ शकते असं भारतीय जनता पार्टीचे नेते वेळोवेळी सांगतात. आणि म्हणून अजित पवारांना भारतीय जनता पार्टीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर आता विरोधी पक्ष म्हणून भूमिका पार पाडताना काही मर्यादा येत आहेत असं दिसतंय. कारण विरोधी पक्षानं सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करणं गरजेचं आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रत्येक भूमिका त्यांची चुकत असेल तर ती थांबवणं अडवणं हे विरोधी पक्षनेत्याचं काम आहे. परंतु अजितदादांना या मर्यादा येत आहेत कारण त्यांनी त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती. हे एक बाजू आहे. दुसरी बाजू, प्रत्येक ठिकाणी अजितदादा ज्यावेळेस विरोध करत नाहीत त्यावेळेस पक्षांतर्गत नेते मंडळी म्हणतायत की विरोधी पक्षनेता म्हणून अजित पवार हे सरकारला धारेवर धरत नाहीत. ही खंत अजितदादांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये बोलून दाखवली. त्यांनी एवढंही म्हटलं की मी काय सत्ताधाऱ्यांचे गचोरे धरू काय, म्हणजेच कुठंतरी त्यांच्या मनाला सुद्धा ती भावना बोचते. मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अजितदादांच्या एक लक्षात आलं आहे की विरोधी पक्षनेता म्हणून मी राज्याच्या जनतेचे प्रश्न सदनामध्ये विधानसभेमध्ये उपस्थित करू शकतो, ते प्रश्न सोडू शकतो. परंतु पक्ष मजबूत करायचा असेल आणि माझ्या विचाराची माणसं निवडून आणायची असतील, आपल्या विचाराप्रमाणेच जर पक्षानं काम करायचं असेल, सत्ता स्थापन करायची असेल तर पक्षाचंच पद आपल्याकडं असायला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्यांनी स्वतः शरद पवार साहेब यांच्या समोर मागणी केली की मला विरोधी पक्षनेता पद नकोय, मला पक्षाचं कुठलंही पद द्या. अजितदादा काय म्हणाले हे आपण अगोदर पाहू आणि पुन्हा त्यावर चर्चा करू. पहा अजितदादा काय म्हणाले. ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचंय, आता इतके वर्ष सगळीकडे काम केलंय, मला स्टेजवरच्या मान्यवरांना आपल्यालाही सगळ्यांना सांगायचंय, मला विरोधी पक्ष नेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. परंतु आमदारांनी आग्रह केला, त्यांनी ते सह्या केल्या आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या खातर आणि नेते मंडळींनी पण सांगितलं अजित तू त्या ठिकाणी हो. 1 वर्ष मी विरोधी पक्ष नेतेपद सांभाळलेलं. ते सांभाळत असताना काहींचं म्हणणं आहे तू कडक वागत नाही. आता म्हणलं काय त्यांची गचोरी धरू का काय करू, कडक वागत नाही म्हणजे काय अजून कळत नाही. पण म्हणलं आता बाद झालं, मला त्याच्यातनं मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या आणि मग कशा पद्धतीनं पक्ष चालतो. एक मिनिट, अर्थात हा अधिकार हा नेते मंडळींचा आहे, पण माझी इच्छा आहे. बाकीचे वेगवेगळी इच्छा प्रदर्शित करतात. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी पार पाडलेली आहे. थोडं संघटनेत कुठलंही पद द्या, काय कसलंही पद तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या, त्या पदाला न्याय दाखवून देईल एवढा शब्द देतो थांबतो. जय हिंद, जय महाराज. मित्रांनो, स्पष्टपणे अजितदादांनी पक्षाची जबाबदारी स्वीकार द्या अशी मागणी करून सांगितलं की पक्ष कसा पळतोय ते पहा. म्हणजेच याचा अर्थ असा की आज राष्ट्रवादी पक्ष अजितदादांच्या म्हणण्याप्रमाणे हवा तसा पळत नाहीये, पाहिजे त्या दिशेनं काम करत नाही असं सुद्धा त्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी निष्पन्न होतंय. म्हणजे जयंतराव पाटील यांची भूमिका प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी कमी ठरते असा सुद्धा त्याचा अर्थ निघतोय. मित्रांनो, शरदचंद्र पवार साहेबांनी ही बाजू हेरलेली आहे आणि अजितदादांना पक्षाची जबाबदारी कुठल्या तरी एका पदाची देणं गरजेचं आहे. कदाचित शरद पवार साहेबांनी निर्णय घेतला आहे अजितदादांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलं पद द्यायचं किंवा कुठली जबाबदारी द्यायची याबाबत त्यांच्या मनामध्ये त्यांनी ठोस निर्णय घेतला आहे. परंतु आपले सहकारी आणि ज्येष्ठ पदाधिकारी यांच्यासोबत विचारविनिमय करून तो निर्णय जाहीर करतील असं या ठिकाणी दिसतंय. कदाचित महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये किंवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अगोदरच अजितदादांवर राष्ट्रवादी पक्षाची एक मोठी जबाबदारी शरदचंद्र पवार साहेब देतील असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. त्याचं कारणही तसं आहे, कारण अजितदादा शिस्तप्रिय नेते आहेत. सगळ्यात अगोदर मंत्रालयामध्ये उपस्थित राहून जनतेची कामं करणारे, प्रश्न ऐकून घेणारे आणि तात्काळ ते सोडवणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. अधिक वेळ ते कार्यालयात बसतात, अधिक वेळ जनतेच्या संपर्कात राहतात, कार्यकर्त्यांचेही ते कामं करतात. हा विश्वास कार्यकर्त्यांचा अजितदादांवर आहे. एकच दोष आहे, कुठल्याही माणसामध्ये तो दोष आणि चांगलापणा असतोच. अजितदादा रोखठोक बोलतात, परखड बोलतात, जे होईल ते बोलतात आणि हाच शब्द कदाचित काही जणांना पटतो आणि काही जणांना तो खटकतो. असं जरी असलं तरी शरद पवार हे अजित पवारांवर जबाबदारी देतील. कदाचित प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलाला जर
कमी करता येत नसेल तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कार्याध्यक्षपद हे निर्माण होऊ शकतं आणि त्यावर अजितदादा पवार यांना विराजमान करून त्यांच्याकडे पक्षाची सूत्र जबाबदारी दिल्या जाऊ शकतात असं या ठिकाणी दिसतंय. परंतु हे सगळं करत असताना अजितदादांच्या मनामध्ये काय घालमेल आहे हेही पाहणं गरजेचं आहे. ज्यावेळेस अजितदादांनी पक्षाची जबाबदारी मागितली त्याच वेळेस असं लक्षात आलं की त्यांना पक्षांतर्गत विरोध असणारे नेते त्याच वेळेस बाहेर आले आणि त्यांनी मनमोकळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. शरदचंद्र पवार यांच्यावर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसतंय. ओबीसीचे नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले छगन भुजबळ यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी म्हटलं की जर राष्ट्रवादीचा प्रदेश अध्यक्ष द्यायचा असेल तर तो ओबीसीचा असावा, कारण ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर राज्यात आहे आणि ओबीसीचं नेतृत्व करणारा जर ओबीसी समाजातला नेता जर पक्षानं प्रदेशाध्यक्ष म्हणून दिला तर राष्ट्रवादी आणखी वाढेल. यामध्ये त्यांनी एवढंही सांगितलं की नव्या उमेदीचे नेते मग धनंजय मुंडे असतील, जितेंद्र आव्हाड असतील किंवा सुनील तटकरे असतील यांच्याकडे जबाबदारी द्या आणि जर अनुभवी आणि ज्येष्ठ नेता पाहिजे असेल तर मी जबाबदारी घ्यायला तयार आहे असं छगन भुजबळ यांनी सांगून आपण सुद्धा प्रदेशाध्यक्षाच्या रेसमध्ये आहोत हे पुन्हा एकदा शरदचंद्र पवार यांच्या कानावर त्यांनी घातलेले. मित्रांनो, खरं पाहता या वर्धापन दिनामध्ये प्रदेशाध्यक्ष बदलायचा असा कुठलाही स्वर नसताना अजितदादांनी मागणी करणं आणि त्याला छगन भुजबळ यांनी लगेच प्रतिक्रिया देऊन या प्रदेश अध्यक्षपदी किंवा जबाबदारीमध्ये आपल्यासह 3 युवा नेत्यांना म्हणजे धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आणि सुनील तटकरे यांना त्या रेसमध्ये आणणं यातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चाललंय आणि काय घडामोडी होऊ शकतात हे आपल्या नजरेसमोर येत आहे. तसं जर पाहिलं तर अजित पवार यांना जर राष्ट्रवादी काँग्रेसनं महत्त्वाची जबाबदारी दिली तर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस अत्यंत मजबूत करतील, पक्षबांधणी करतील. त्यासोबतच विरोधकांसोबत ज्या पद्धतीनं आपण आता आघाडीचं सरकार आहे, आघाडी सरकार होतं, आज आघाडी झालेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या तिघांचं राज्यामध्ये जर आघाडी करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्या पक्षाला हवे त्या जागा, पाहिजे त्या ठिकाणच्या जागा हे मागण्यासाठी त्या ठिकाणी नेतृत्व पुढे येणं गरजेचं आहे आणि ते अजित पवार योग्य भूमिका मांडू शकतात असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांना आहे. मित्रांनो, असं जरी असलं तरी यामध्ये शरद पवार हे काय निर्णय घेतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक काकांपासून पुतण्यांना वेगळं करून पुतण्यांचं राजकीय त्या ठिकाणी स्थान निर्माण करणं ही भूमिका अजितदादांनी केली असली तरी अजित पवार यांनी आजपर्यंत शरद पवार यांच्यासोबत पुतण्या असतानाही काका म्हणून त्यांना स्वीकारले, त्यांच्यासोबतच ते राहत आहेत. परंतु अजितदादा शरद पवारांसोबत किती दिवस राहतील हे सांगता येत नाही असं विरोधक स्पष्टपणे बोलत आहेत. त्याचं कारण आहे की अजितदादांसोबत राज्यातले नव्या उमेदीचे पुतणे हे तयार झालेले, जमा झालेले. अजितदादांनी उद्या जर ठरवलं तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचा मोठा गट त्यांच्या विचारानं काम करेल अशी स्थिती आहे. पाहूया अजितदादांच्या मनामध्ये नेमकं दडलंय काय, कारण त्यांच्या पोटात जे होतं ते ओठात आलेलं आहे. कारण त्यांना विरोधी पक्षपद नको आहे तर पक्षाची जबाबदारी पाहिजे आणि पक्ष आपल्या ताब्यात असला पाहिजे हे त्यातून सिद्ध होतं, हे त्यातून निष्पन्न होतं आहे. मित्रांनो, हा महत्त्वाचा मुद्दा मला आपल्याशी शेअर करा वाटला, आपलंही मत घ्या वाटलं. हा विषय आणि हा मुद्दा आपल्याला कसा वाटला याविषयी आपलं काय मत आहे निश्चितपणे या व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया द्या. आणि असेच विषय पुन्हा पुन्हा एकमेकांसोबत शेअर करण्यासाठी DS न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.